बघा आपल्याकडे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एक. चला बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ए बॉल weighing 10 gram hits vertically a hard surface with a speed of 5 meter per second, rebounds with the same speed. The ball remains in contact with the surface 0.01 second. What is the magnitude of average force exerted by the surface on the ball? Actually या ठिकाणी काय म्हटलंय बघा. एक आपल्याकडे बॉल आहे की ज्याचं वजन 10 ग्रॅम आहे. ओके. हिट्स व्हर्टिकली ए हार्ड सरफेस, एक खाली हार्ड सरफेस आहे. ओके. आणि आपल्याकडे असलेला जो बॉल आहे तो व्हर्टिकली आपण त्या सरफेस वरती हिट करतो आहे. ओके. आणि त्याची स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड. आपल्याकडे एक बॉल आहे, आपण त्या सरफेस वरती काय करतो, हिट करतो आहे आणि त्या बॉलची स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड इतकी त्याची स्पीड आहे. रिबाउंड विथ द सेम स्पीड, तो बॉल काय होईल की त्या सरफेस वरून रिटर्न येईल आणि तो सुद्धा सेम स्पीड देईल, म्हणजे त्याची तेव्हाची सुद्धा स्पीड काय आहे 5 मीटर पर सेकंड असेल. फक्त काय होईल की तो 5 मीटर पर सेकंड इतक्या व्हेलॉसिटीने जात आहे आणि 5 मीटर पर सेकंड इतक्या व्हेलॉसिटीने रिटर्न येतो आहे, म्हणजे त्या ठिकाणी फक्त डायरेक्शन चेंज होईल. ठीक आहे. द बॉल रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ द सरफेस 0.01 सेकंड, म्हणजे हा जो सरफेस आहे या सरफेस वरती आपण जो बॉल हिट केला होता तर तो त्या सरफेस जवळ फक्त 0.01 सेकंड पुरताच राहिला. ओके. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ एव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय द सरफेस ऑन द बॉल? जे तुम्हाला मी म्हटलं की बॉल जो आपण सरफेस वरती हिट केला आणि तो रिबाउंड विथ द सेम व्हेलॉसिटी सेम स्पीड ने जो रिबाउंड झाला होता, तर म्हणजे त्या सरफेसनी त्या बॉल वरती असा किती फोर्स एक्झर्ट केला की तो तितक्याच स्पीडने रिबाउंड होतो. ओके. तो तुम्हाला कळायचा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय दिलेलं आहे या ठिकाणी हे बघूया. आपल्याकडे बॉलचं मास आहे. ओके. ग्राम मध्ये दिलेलं आहे, म्हणजे मास आहे. ग्राम हे किलोग्राम असो अथवा ग्राम असो हे युनिट मासचं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. हे सीजीएस युनिट आहे. मास इज इक्वल टू 10 ग्राम. 5 मीटर पर सेकंड तुम्हाला स्पीड दिलेली आहे, म्हणजे व्हेलॉसिटी दिलेली आहे. तो काय म्हणतो, विथ स्पीड 5 मीटर पर सेकंड रिबाउंड्स विथ द सेम स्पीड, म्हणजे हा बॉलला आपण ज्या वेळेला हिट करतो आहे ती त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आणि सेम व्हेलॉसिटीने तो रिबाउंड होतो आहे, म्हणजे त्याची ती फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे याची ही इनिशियल, म्हणजे त्या ठिकाणी 2 व्हेलॉसिटी दिलेली आहे असा याचा अर्थ होतो. ओके. म्हणजे E इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड एवढ्या व्हेलॉसिटीने आपण त्याला हिट करतो आहे आणि रिबाउंड विथ द सेम व्हेलॉसिटी, म्हणजे ही त्याची फायनल व्हेलॉसिटी झाली 5 मीटर पर सेकंड. ओके. ठीक आहे. नंतर तो म्हणतो आहे द बॉल रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ द सरफेस 0.01 सेकंड, म्हणजे तो बॉल 0.01 सेकंड इतका टाइम पर्यंत त्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आणि नंतर तिथून काय होतो, रिबाउंड होतो. ओके. आणि म्हणजे त्याचा अर्थ असा की त्या सरफेसने या बॉलवरती किती फोर्स अप्लाय केलाय त्या फोर्सची आपल्याला मॅग्नेट्यूड काढायची आहे. ओके. त्या फोर्सची काय काढायची आपल्याला, मॅग्नेट्यूड काढायची आहे. ठीक आहे. बघा आपल्याकडे या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याजवळ फॉर्म्युला असतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे. बघा फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. मासची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ऍक्सिलरेशनची नाहीये. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर मी ऍक्सिलरेशन फॉर्म्युला आपला तो आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन इज इक्वल टू काय असतो बघा, ऍक्सिलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्टिव्ह काय असतो, टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्टिव्ह टाइम, म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू. आता या ठिकाणी व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम असा फॉर्म्युला आहे, म्हणून जर मी या ठिकाणी हे जर लिहिलंय तर या ठिकाणी तुम्हाला व्हेलॉसिटी एकच दिसत आहे, परंतु आपल्याकडे तर 2 व्हेलॉसिटी दिली आहे. एक म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, एक म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. मग या ठिकाणी तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार आहात, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. ओके. व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम, चेंज इन व्हेलॉसिटी v बाय t, हा सुद्धा एक्सप्रेशनचा फॉर्म्युला आहे. v मायनस u बाय t, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी, यालाच काय म्हणतात, चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत, फायनल मायनस इनिशियल,
v मायनस u बाय टी असं आपण या ठिकाणी घेत आहोत. आता काय करतो आहे आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे, परंतु व्हॅल्यू पुट करायच्या आधी आपण काय करत असतो, व्हॅल्यू एक वेळेस चेक करत असतो की ह्या सर्व एकाच युनिट मध्ये दिलेल्या आहेत की नाही. ओके, बघा मास आपल्याला 10 ग्राम दिलेला आहे, 10 ग्राम म्हणजे ग्रॅम मध्ये दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं एकतर एसआय मध्ये ठेवा एकतर सीएस मध्ये ठेवा, शक्यतो आपण एसआय मध्ये ठेवत असतो. इनिशियल व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड म्हणजेच एसआय मध्ये दिलेली आहे. फायनल व्हेलॉसिटी सुद्धा एसआय मध्ये आहे. टाइम हा सेकंद, एसआय सेकंड एकच असतो. तर बघा मग आपल्याला काय करावं लागेल, या ग्रामला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. का? कारण की हे सर्व एसआय मध्ये आहे आणि हा मास सुद्धा आपल्याला एसआय मध्ये लागेल. त्यामुळे आपण या काय करणार आहोत, 10 ग्रामला एसआय मध्ये कन्वर्ट करणार आहोत. ओके, तर एसआय मध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला काय करावं लागते, ग्रामचं किलोग्राम मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल या व्हॅल्यूला, 10 टू दी पॉवर -3 ने आपल्याला या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करावं लागेल. तर त्यावेळेला काय होईल, मग ही व्हॅल्यू ग्राम मध्ये दिलेली आहे तर ती किलोग्राम मध्ये कन्वर्ट होईल. ओके, तर बघा काय होईल ती व्हॅल्यू इथे लिहू आपण, किंवा ठीक आहे इथे खाली लिहूया आपण. m इज इक्वल टू 10 into 10 to the power -3 किलोग्राम. ओके, 10 to the power -3 किलोग्राम आपण याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट केलं. किंवा याला आपण डायरेक्टली लिहू शकतो बघा 1 into 10 to the power -2 किलोग्राम असं सुद्धा आपण लिहू शकतो. का? कारण की 10 म्हणजे 1 into 10 to the power 1, 1 into 10 to the power 1, 10 to the power -3, 10 to the power 1 into 10 to the power -3 म्हणजे 10 to the power -2. म्हणजे याला आपण असं पण लिहू शकतो, म्हणजे मास आपल्याला मिळतो आहे 1 into 10 to the power -2 किलोग्राम. ओके, आता आपण काय करणार आहात, या ठिकाणी सर्व व्हॅल्यू पुट करायचे. आपल्याकडे मासची व्हॅल्यू आहे, पुट केली 1 into 10 to the power -2 into व्हेलॉसिटी व्हॅल्यू आपल्याकडे आहे, व्हेलॉसिटी आपण पुट केली -5. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याकडे आहे इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याकडे आहे 5. ओके, आणि आपल्याकडे टाइम पण दिलेला आहे 0.01. ठीक आहे, आणि आपल्याला काय मिळणार आहे मग, f इज इक्वल टू 10 to the power -2 into -5 ओके डिवाइडेड बाय 0.01. याला आपण डायरेक्टली असं लिहू शकतो 1 into 10 to the power -2. का बरं? कारण की हे जो पॉइंट आहे हा 2 घरं जर कधी तिकडे जात आहे म्हणजे राईट साईडला जातो आहे तर 10 to the power -2. ठीक आहे, म्हणजे इथे आता पॉइंट आलाय तो म्हणजे 1 into 10 to the power -2. ठीक आहे, बघा f इज इक्वल टू 10 to the power -2 आणि हा 10 to the power -2 काय झालंय वरती गेला म्हणजे 10 to the power +2. किंवा डायरेक्टली तुम्ही असंही करू शकता आणि डायरेक्ट आन्सर लिहू शकता -10 आणि फोर्थचे असाइनमेंट आहे न्यूटन. फोर्थचे असाइनमेंट काय आहे, न्यूटन. परंतु तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलं होतं, मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायचे. काय करायचे, मॅग्नेट्यूड. आणि मॅग्नेट्यूड म्हणजे काय, व्हॅल्यू. त्या ठिकाणी कुठलीही डायरेक्शन नाहीये, म्हणजे तुम्हाला तुमचा आन्सर असणार आहे f इज इक्वल टू 10 न्यूटन, फोर्स इज इक्वल टू 10 न्यूटन असे याचा आन्सर असणार. ओके, बघा आपल्याला या ठिकाणी फोर्स फाइंड आउट करायचा होता आणि आपण तो फोर्स फाइंड आउट केलेला आहे. तुम्हाला फक्त मॅग्नेट्यूड काढायची होती म्हणून आपण f इज इक्वल टू 10 न्यूटन लिहिलेला आहे. हे याचा फायनल आन्सर असेल. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A sphere of mass is 95 gram moving with a velocity of 13 meter per second strike a rigid wall normally and rebounds with a velocity of 8 meter per second. Calculate the difference between its initial momentum and final momentum. तुम्हाला असा प्रश्न दिलेला, असा एक्झाम्पल दिलेला आहे बघा. एक स्फियर आहे की ज्याचं वस्तुमान 95 ग्राम आहे. ओके, आणि तो मूव्ह होत आहे 13 मीटर पर सेकंड इतक्या व्हेलॉसिटीने, इतक्या स्पीडने. एक आपल्याकडे स्फियर आहे की ज्याचं वस्तुमान 95 ग्राम आहे आणि तो 13 मीटर पर सेकंड इतक्या स्पीडने, इतक्या व्हेलॉसिटीने मूव्ह होत आहे. ओके, आणि तो मूव्ह जो होत आहे आणि तो नंतर आपण आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे,
strike a rigid wall normally and rebound with a velocity. बघा काय म्हणतोय, strike a rigid wall normally and rebounds with a velocity of 8 मीटर पर सेकंड. म्हणजे तो एक आपल्याकडे स्पियर आहे की ज्याचं वस्तुमान 95 ग्रॅम आहे आणि तो एका वॉल वरती स्ट्राईक होतो आहे. पुढे वॉल आहे, वॉल वरती स्ट्राईक होतो आहे आणि त्या वॉल वरती स्ट्राईक होऊन ओके तो 13 मीटर पर सेकंड जातो आहे आणि वॉल वरती स्ट्राईक होऊन 8 मीटर पर सेकंड रिबाउंड होतो आहे. त्याला म्हणजे जात असतानाची व्हेलॉसिटी म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झाली आणि येत असतानाची व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंड आहे. जात असतानाची व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी 13 मीटर पर सेकंड आणि येत असतानाची व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंड. नंतर काय म्हणतोय आपल्याला या ठिकाणी, कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन इनिशियल मोमेंटम अँड फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम मधला तुम्हाला डिफरन्स विचारलेला आहे. ओके, तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण या ठिकाणी बघा काय करणार आहोत. सुरुवातीला स्पियर आहे, त्याचं मास 95 ग्राम आहे म्हणून मास ऑफ स्पियर इज 95 ग्राम असं आपण लिहितो आहे. या ठिकाणी थोडी स्पेस खाली ठेवू कारण की ग्राम मध्ये दिलेलं आहे. मग किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मग काय होईल की आपल्याला जवळ जागा राहणार नाही. ठीक आहे. विथ व्हेलॉसिटी ऑफ 13 मीटर पर सेकंड त्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे. फक्त जर व्हेलॉसिटी जर म्हटलं असतं तर आपण v इज इक्वल टू डायरेक्टली लिहिलं असतं. परंतु या ठिकाणी एक व्हेलॉसिटी दिलेली आहे, दुसरी पण व्हेलॉसिटी दिसते आहे. मग ही इनिशियल व्हेलॉसिटी झाली आणि ही झाली फायनल व्हेलॉसिटी. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो आहे u इज इक्वल टू 13 मीटर पर सेकंड आणि फायनल व्हेलॉसिटी आहे 8 मीटर पर सेकंड. ओके, कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन इनिशियल मोमेंटम अँड फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम मधला डिफरन्स काढायचा आहे. परंतु एक लक्ष द्या, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम. मोमेंटम काय कन्सेप्ट आहे? मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. तुम्हाला मी फर्स्ट चॅप्टर मध्ये सांगितलं आहे मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. ओके, इनिशियल मोमेंटम असेल तर मग काय घेणार आहात इनिशियल मोमेंटम साठी? इनिशियल मोमेंटम प्रोडक्ट ऑफ मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, आणि फायनल मोमेंटम साठी काय घेणार आहात? फायनल मोमेंटम साठी मास इंटू फायनल व्हेलॉसिटी. ओके, आणि तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटीचा डिफरन्स विचारलेला आहे. ठीक आहे. ओके, तर चला बघूया इकडे मोमेंटम ऑफ स्पियर. मोमेंटम ऑफ स्पियर बिफोर कोलिजन काय घेणार आहोत आपण? मोमेंटम ऑफ स्पियर बिफोर कोलिजन म्हणजेच मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. काय होईल? मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. कोलिजन व्हायच्या आधीचं मोमेंटम. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. कोलिजन व्हायच्या आधीचं मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी. कोलिजन झाल्यानंतरचं मोमेंटम मास इंटू फायनल व्हेलॉसिटी. ओके, आधी आपण मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी हे मोमेंटम बघूया. मास आपल्याकडे 95 ग्राम आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी 13 मीटर पर सेकंड आहे. परंतु या ठिकाणी मास हे ग्राम मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? किलोग्राम मध्ये. का? कारण इनिशियल व्हेलॉसिटी हे एसआय मध्ये दिलेली आहे मीटर पर सेकंड, पण मास हे सीजीएस मध्ये दिलेलं आहे. याला आपल्याला एसआय मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करत असताना काय करत असतो आपण? ग्रामचं किलोग्राम मध्ये कधी कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 10 टू दी पॉवर -3 न मल्टिप्लाय करायचं आणि 10 टू दी पॉवर -3 न जर त्या व्हॅल्यूला आपण जर मल्टिप्लाय करत आहोत तर ती व्हॅल्यू ग्राम मध्ये आहे तर ती किलोग्राम मध्ये होईल. तर ती व्हॅल्यू कशी होईल बघा. 95 into 10 to the power -3. ओके, 95 into 10 to the power -3 किलोग्राम. ठीक आहे, हे -8 आहे, रिबाउंड्स होत आहे म्हणून -8. बघा व्हॅल्यू पुट करू आपण. 95 मासची व्हॅल्यू 95 into 10 to the power -3. आपल्याजवळ सर्व एसआय मध्ये आहे, मास सुद्धा, इनिशियल व्हेलॉसिटी सुद्धा, ओके, फायनल व्हेलॉसिटी सुद्धा. नंतर आपण मासच्या ठिकाणी मासची व्हॅल्यू पुट अप केली, इनिशियल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इनिशियल व्हेलॉसिटी या ठिकाणी पुट करूया 10 to 13. ठीक आहे.
सारखे सारखे बाजूला घेऊया. 95 इंटू 13 इंटू 10 टू दी पॉवर -3. ठीक आहे. नंतर 95 इंटू 13 याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळेल 125 इंटू 10 टू दी पॉवर -3. ओके. 95 इंटू 13 कॅल्क्युलेट करा. 1235. ओके. असं आपल्याला आन्सर मिळेल. इंटू 10 टू दी पॉवर -3 या ठिकाणी आपल्याकडे आहे. तर आपल्याला जो मिळालेला आहे एक हे इनिशियल मोमेंटम आहे. हे बिफोर कुलिजनच्या आधीचं मोमेंटम आहे. मोमेंटम ऑफ स्पियर बिफोर कुलिजन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे MU आहे 1235 इंटू 10 टू दी पॉवर -3 असंही आपण याला लिहू शकतो. याचं SI युनिट असते किलोग्राम मीटर पर सेकंड. ओके. असं याचं SI युनिट आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मला 10 टू दी पॉवर -3 नाही लिहायचं आहे तर काय करायचंय की ऍक्च्युली या व्हॅल्यू मध्ये पॉईंट कुठे असतो? पॉईंट इथे असतो, लास्ट मध्ये असतो. ओके. तर काय होईल की हा पॉईंट काय करेल? 3 वेळा जम्प करेल. 3 टाइम्स जम्प करेल. ओके. कुठे? -3 आहे म्हणून तो कुठे जम्प करेल? लेफ्ट साइडला जम्प करेल. ओके. म्हणजे आपण याला असं पण लिहू शकतो MU इज इक्वल टू 1.235 123 -3 आहे म्हणून झालं किलोग्राम मीटर पर सेकंड. ओके. हे झालं मोमेंटम ऑफ स्पियर बिफोर कुलिजन. काय झालंय? मोमेंटम ऑफ स्पियर बिफोर कुलिजन. तर चला बघा मोमेंटम ऑफ स्पियर आफ्टर कुलिजन बघूया. मग आपल्याला ती जी लास्ट व्हॅल्यू मिळेल मग आपण काय करणार आहोत? फायनल आन्सर काढणार आहोत. ओके. मोमेंटम ऑफ स्पियर आफ्टर कुलिजन. ठीक आहे. आपल्याकडे आहे मास इंटू व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी. मासची व्हॅल्यू पुट करायची आहे की जी ग्राम मध्ये होती आणि आपण ती किलोग्राम मध्ये कन्वर्ट केलेली आहे. ती आहे आपल्याकडे 95 इंटू 10 टू दी पॉवर -3 इंटू फायनल व्हेलॉसिटी आपल्याकडे आहे -8 मीटर पर सेकंड. काय आहे? -8. ओके. आपण काय करत असतो या ठिकाणी? सारख्या सारख्या व्हॅल्यू एका साइडला लिहितो. 95 इंटू -8 इंटू 10 टू दी पॉवर -3. ओके. आणि आपल्याला या ठिकाणी 95 इंटू -8 याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल 760. ओके. -760 इंटू 10 टू दी पॉवर -3. ठीक आहे. हे सुद्धा आपलं लास्ट आन्सर असू शकते किलोग्राम मीटर पर सेकंड. परंतु जर तुमची इच्छा असेल की सर आम्हाला या ठिकाणी 10 टू दी पॉवर -3 नाही ठेवायचा तर काय कराल की या 760 मध्ये पॉईंट दिसत नाही आहे म्हणजे त्याचा पॉईंट कुठे असतो? लास्टला असतो. पॉईंट या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर हा काय होईल? 3 टाइम्स जम्प करेल. कुठे? लेफ्ट साइडला. तर तो काय होईल? -0.760 किंवा तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकता -0.760 किलोग्राम मीटर पर सेकंड. तर तुम्ही काय काढलेलं आहे? मोमेंटम ऑफ स्पियर आफ्टर कुलिजन. ओके. मोमेंटम ऑफ स्पियर आफ्टर कुलिजन तुम्ही काढलेला आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे MU -MV. ओके. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम यामधला डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे डिफरन्स बिटवीन इनिशियल मोमेंटम and फायनल मोमेंटम. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन इनिशियल मोमेंटम अँड फायनल मोमेंटम तुम्हाला पाहिजे आहे म्हणजेच MU -MV तुम्हाला पाहिजे आहे. ठीक आहे. तर तुम्हाला MU ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याकडे MU ची व्हॅल्यू आहे आणि MV ची पण व्हॅल्यू आहे. MU ची व्हॅल्यू घ्या 1.235 मायनस MV ची व्हॅल्यू कुठे आहे? हे बघा MV ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ते काय आहे? इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम मधला डिफरन्स काढायचा आहे म्हणजेच काय? MU -MV म्हणून हे साइन आपण मायनस या ठिकाणी घेतलेलं आहे. नंतर MV ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती
त्या व्हॅल्यूला ऑलरेडी मायनस साईन आहे. ठीक आहे, म्हणून मायनस 0.760. ओके, आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, 1.235 मायनस मायनस प्लस होईल 0.760 आणि या ठिकाणी लास्ट मध्ये मिळेल आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करून 1.995. ओके, आणि आपण जे काढलेला आहे हा जरी डिफरन्स असला तरी ते मोमेंटमचाच डिफरन्स काढलेला असल्यामुळे त्याचा एसआय युनिट मोमेंटमचाच असेल. किलोग्राम काय असते मोमेंटमचे एसआय युनिट, किलोग्राम मीटर पर सेकंड, आणि हे आपलं लास्ट आन्सर असेल. बघा एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. ए फोर्स ऑफ 100 न्यूटन is applied tangentially to a wheel of diameter 0.4 meter. Calculate the torque about the center of the wheel. ओके, या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलं बघा, या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं, ए फोर्स ऑफ 100 न्यूटन इज अप्लाइड टू टँजेन्शियल टू अ व्हील ऑफ डायमीटर 0.4 मीटर. ओके, म्हणजे एक व्हील आहे म्हणतो तो, आणि या व्हीलचा जो डायमीटर आहे, ठीक आहे, या व्हीलचा जो डायमीटर आहे तो आहे 0.4 मीटर. ठीक आहे, 0.4 मीटर हा त्याचा डायमीटर झाला. डायमीटर हा 0.4 मीटर आहे, आणि तो काय म्हणतोय, ए फोर्स 100 न्यूटन इज अप्लाइड टँजेन्शियली टू अ व्हील. म्हणजे एवढा डायमीटर असलेलं जे व्हील आहे, या व्हील वरती एक टँजेन्शियली फोर्स आपण अप्लाय केला, आणि तो जो फोर्स आहे तो दिलेला आहे 100 न्यूटन. ठीक आहे, तो किती दिलेला आहे, 100 न्यूटन इतका आपण फोर्स अप्लाय करतो आहे एका व्हील वरती, की ज्या व्हीलचा डायमीटर दिलेला आहे 0.4 मीटर. ठीक आहे, कॅल्क्युलेटेड टॉर्क अबाउट द सेंटर ऑफ द व्हील. ठीक आहे, तर आता या ठिकाणी काय होणार आहे की आपल्याला टॉर्क कॅल्क्युलेट करायचा आहे. आता टॉर्क काय कन्सेप्ट असतो हे लक्षात घ्या. मी टॉर्क तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेला आहे. टॉर्क मीन्स व्हॉट, मोमेंट ऑफ फोर्स. ओके, आता मोमेंट ऑफ फोर्स काय आहे हे तुम्हाला शिकवलेलं आहे. मोमेंट ऑफ फोर्स काय असते, द ॲबिलिटी ऑफ फोर्स टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन. फोर्सची अशी क्षमता की ती एखाद्या बॉडीला रोटेशनल मोशन प्रोव्हाइड करू शकते. म्हणजे जर माझ्याकडे हा पेन आहे आणि या पेनची कॅप मला फिरवायची आहे, तर म्हणजे या कॅपला मी कुठलं मोशन प्रोव्हाइड करतो आहे, रोटेशनल मोशन. म्हणजे मी या कॅपला रोटेशनल मोशन प्रोव्हाइड करतो आहे, म्हणजे मी जो फोर्स अप्लाय करतो आहे त्या फोर्स मध्ये अशी ॲबिलिटी आहे की ते या पेनची जे कॅप आहे ती गोल गोल फिरायला लागली. ओके, तर याला आपण टॉर्क म्हणतो. ठीक आहे, आणि हा टॉर्क या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर तुम्हाला काय काय दिलेलं आहे आपण हे या ठिकाणी लिहूया. फोर्स दिलेला आहे 100 न्यूटन, नंतर तुमच्याकडे डायमीटर आहे 0.4 मीटर. ठीक आहे, आणि तुम्हाला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. टॉर्क हा टाऊ ने इंडिकेट करत असतात, आणि हा टाऊ आहे. ठीक आहे, टाऊ असा लिहायचा. बघा, तर तुम्हाला टाऊ फाइंड आउट करायचा आहे. तर टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू मोमेंटम, मोमेंट ऑफ आर्म. फोर्स इंटू मोमेंट ऑफ आर्म. एफ इंटू आर्म म्हणजे एक प्रकारची बाहू, म्हणजे अंतर आहे, रेडियस आहे. ठीक आहे, हे आर्म झाली. ठीक आहे, हे आर्म झाली, म्हणजे ही रेडियस, म्हणून आपण याला रेडियस आर घेतलेला आहे. ठीक आहे, हे सेंटर, इथून तर इथपर्यंत रेडियस झाली, इथून तिथपर्यंत रेडियस. ठीक आहे, रेडियस म्हणजे काय, जेव्हा आपण रेडियस डबल करतो म्हणजे डायमीटर. ओके, बघा, तर आपल्याला फोर्स इंटू मोमेंटम आर्म हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, म्हणजे आपण टाऊ कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपल्याकडे डायमीटर दिलेला आहे 0.4 मीटर. आता आपल्याला कल्पना आहे की डायमीटर मीन्स व्हॉट हियर, डबल द रेडियस. डायमीटर मीन्स व्हॉट, डायमीटर इज इक्वल टू डबल रेडियस. ओके, मग रेडियस इज इक्वल टू काय होणार आहे, d/2. d ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 0.4 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 0.2. मग ही काय झाली, रेडियस झाली. रेडियसची व्हॅल्यू किती निघते आहे, 0.2.
डायमीटर तर 0.4 आहे, तर रेडियस किती असणार आहे? 0.2 डायमीटर रेडियस. ओके, तर आपण काय करणार आहोत? या व्हॅल्यू मध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू पुट करणार आहोत. परंतु एक ट्रिक मी तुम्हाला याच्या आधी सांगितली की व्हॅल्यू पुट करायच्या आधी काय करत चला, ती SI युनिट मध्ये आहे की नाही चेक करत चला. SI मध्ये असो अथवा CGS मध्ये, पण एकाच युनिट मध्ये असणं गरजेचं आहे. फोर्स दिलेला आहे न्यूटन मध्ये, म्हणजे बरोबर आहे. SI मध्ये दिलेला आहे. डायमीटर दिलेला आहे, डिस्टन्स आहे. डायमीटर मीन्स व्हॉट हियर? डिस्टन्स. आपल्याला रेडियस घ्यायची आहे, ठीक आहे. तर हे जे डिस्टन्स आहे, आणि डिस्टन्स असो अथवा लेंथ असो, डायमीटर रेडियस असो अथवा डिस्प्लेसमेंट असो, कुठल्याही प्रकारचं अंतर असो, याचा SI युनिट काय असते? मीटर. आणि हे सुद्धा SI मध्ये दिलेलं आहे. हे फोर्स SI मध्ये दिलेलं आहे. डिस्टन्स जे आहे तुम्हाला, म्हणजे रेडियस जी दिलेली आहे ती सुद्धा SI मध्ये दिलेली आहे. सिंपल आपण यामध्ये काय करणार आहोत? व्हॅल्यू पुट करणार आहोत. फोर्सची व्हॅल्यू आहे 100 आणि रेडियस तुमच्याकडे आहे 0.2. ओके, आणि तुम्हाला मिळणार आहे टाऊ, म्हणजे टॉर्क तुम्हाला मिळणार आहे 100 × 0.2 20. ठीक आहे. आता टॉर्क तुम्हाला मिळाला 20, आणि टॉर्कचे SI युनिट काय असणार आहे? यावरून आपल्याला सांगते फोर्स न्यूटन आणि मोमेंटम आर म्हणजे रेडियस म्हणजे मीटर. ओके, न्यूटन मीटर काय असणार आहे? न्यूटन मीटर. टॉर्क इज इक्वल टू 20 न्यूटन मीटर. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फाइंड आउट केला टॉर्क. हे तुमचा आन्सर असेल. बघा प्रॉब्लेम मध्ये काय विचारलं तुम्हाला? ए फोर्स ऑफ 100 न्यूटन इज अप्लाइड टँजेन्शियली टू अ व्हील ऑफ डायमीटर 0.4 मीटर. कॅल्क्युलेट द टॉर्क अबाउट द सेंटर ऑफ द व्हील. ओके, यावरती आपण एक टॉर्क अप्लाय केला होता, जे की ज्यामुळे ते व्हील रोटेट होईल, आणि हे रोटेट होण्यासाठी जो टॉर्क आपण अप्लाय करतो आहे तर तो आपल्याला 20 न्यूटन मीटर इतका टॉर्क आपल्याला लागेल, त्यावेळेला हे व्हील रोटेट होईल. ओके, तर चला ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. या ठिकाणी व्हॅल्यू चेंज करून हे प्रॉब्लेम भरपूर सारे सॉल्व्ह करून पहा.